राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 2005 मध्ये आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने काही आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती। मात्र या कर्मचाऱ्यांना अद्यापही शासकीय सेवेमध्ये समायोजन करून घेतलं नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आणि याचा फटका आता आरोग्य सेवेवर होताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत कर्मचारी आहेत, ते काय सांगताल, किती वर्षापासून तुमची मागणी आहे, आता काय तुम्ही आंदोलन करताय? आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला हे करावं सर, परमनंट करून घ्यावा। कारण किती वर्षापासून तुम्ही मागणी करताय आणि काय? 2012 पासून 2012ला एक आंदोलन केलं, त्यावेळेसही असंच आश्वासन दिलं शासनाने। आता 2024 मध्ये GR निघाला, अंमलात आणू म्हणले, 6 महिन्याची मुदत दिली, 6 महिने उलटून गेले, 1.5 वर्ष उलटत आले आणि काही आमच्या बंधू भगिनी मरतही आहेत। त्यांचा इन्शुरन्स नाही, काही नाही, बेनिफिट त्यांना काही मिळालेलं नाही। आणि तुम्ही तात्काळ अंमलबजावणी तुमच्या GRची होऊ शकते, तर आमच्या का नाही होऊ शकत, हे माझा शासनाला सवाल आहे। तुम्ही कंत्राटी पद्धतीने आहात, तर तुम्हाला नेमक्या कुठल्या सुविधा मिळतात आणि इतर कर्मचाऱ्यांना काय सुविधा असतात, तुमची मागणी आहे? कुठल्याच सुविधा कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहीत आणि परमनंट कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा आहेत त्या समान काम समान वेतनानुसार आम्हाला मिळायलाच पाहिजेत। आणि आम्ही कोविड-19 काळात आमच्या जीवाची पर्वा न करता भारत देशातून कोविड-19 गेला, ते केवळ येणारे चमचा योजनेमुळे गेलाय किंवा परमनंटचे लोक मी म्हणत नाही केले नाहीत कामं म्हणून, त्यांनी आमच्यासोबत केले पण आम्हाला दुजाभाव दिला। त्यांना बेनिफिट मिळालं, आम्हाला बेनिफिट नाही। त्यांना EPFची योजना आहे, आम्हाला नाही आहे। पूर्ण इन्शुरन्स नाही आहे आमचा। प्रमुख मागण्या समान काम समान वेतन आणि GR समावेशन। मागणी मान्य झाली नाही तर शासन जिम्मेदार राहणार। सगळे आरोग्य सेवेवर जे परिणाम होईल इथून पुढे आमच्या आंदोलनामुळे, त्याच्यासाठी आम्ही खुद जिम्मेदार नाहीत तर शासन जिम्मेदार राहील। आम्ही वारंवार शासनाला इशारा देऊन शांत आणि संयमीने आम्ही आणखीही आंदोलन करू आणि जर आमचा संयम ढासळला तर याला सर्वस्वी शासन जिम्मेदार। आपण पाहिलं की राज्यभर हे आंदोलन सुरू आहे, बीडमध्ये देखील कर्मचारी काम बंद आंदोलन करतात। दादा, मला सांगा किती कर्मचारी आहेत तुम्ही सगळे आणि आता काय? टोटल 1435 कर्मचारी आहोत। आमचे टोटल 18 मागण्या आहेत। 18 मागण्यापैकी आमचे मुळात एक महत्त्वाची मागणी आहे की समायोजन, दुसरी मागणी आहे की समान काम समान वेतन। अशा बऱ्याच मागण्या आहेत की लॉयल्टी बोनस असो किंवा आमची ग्रॅज्युटी असो, बदली धोरण असो, याला आम्हाला 24/3/24ला GR काढला होता की शासनाने आम्हाला समायोजन करण्यात यावे। त्यानंतर आम्हाला फक्त 2 कॅडरचे कर्मचारी फक्त त्यांनी परमनंट करून घेतलेले आहेत। बाकीच्या कॅडरचे अजून काही त्यांनी अंमलबजावणी केली नाही। त्यांनी आम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिला होता, 16 महिने उलटून गेले असून बी शासनाने आमची काही अजून दखल घेतली नाही आहे। यानुसार आम्ही आज मागच्या महिन्यामध्ये 11 आणि 12 तारखेला मुंबई आझाद मैदान येथे आम्ही आंदोलन केलं होतं, त्याचा काही दखल घेतली नाही। आता आम्ही आज 19 तारखेपासून बेमुदत संपावर आहोत। निश्चितच बेमुदत संप सुरू केला आहे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि कोरोनाच्या काळामध्ये हीच लोक आहेत, हेच आरोग्य सेवक आहेत ज्यांनी देवदूत म्हणून अनेक रुग्णांची सेवा केली। मात्र सरकारला आता यांच्या कामाचा विसर पडला आणि यांच्या सेवेचा देखील विसर पडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कॅमेरा मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।